आपला समाजाचे लेकरं सुखी करू आणि हे समाजाला पटलंय म्हणून आम्ही समाजही शांत आहे, मी पण शांत आहे. हळूहळू महाराष्ट्राला सगळा समाज तुम्हाला 1 वर्षात आरक्षण. जरंगे पाटलांची टीम आता राजकारणात येणार आहे का पुढच्या काळामध्ये? नाही, तेवढा नाद नाही आहे. मला जर असता तर विधानसभेला धुरळा वाजविला असता आम्ही. पण एक गोष्ट खरी आहे, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला 29ला गेला, 2029ला आता गेला. आणि दुसरं पण सांगतो, त्यांनी प्रश्न विचारला म्हणून, मराठा आरक्षणचा जो JR काढला गेला मराठवाड्याचा, त्याची सरकारची जबाबदारी आहे प्रमाणपत्र वाटण्याची. त्याचबरोबर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून किमान तुम्ही या माकणे गावच्या पवित्र भूमीतून सांगतो, सगळ्या मराठ्यांनी मराठवाड्यातल्या आपण आपल्या आमदाराला पुढं घाला. त्यांना विचारा, तुमच्या सरकारनं JR काढला आमच्या लेकरासाठी, मग प्रमाणपत्र का देत नाहीत? ही आमदाराची सुद्धा जबाबदारी आहे की सगळे प्रमाणपत्र काढून द्यायची. कारण JR त्यांच्या सरकारनं काढलाय, ते खुशाल आमदार घरी झोपायलेत. मतदानाच्या दिवशी मात्र आमच्या पाटलाचं मतदान लागतं, मराठ्यांचं मतदान लागतं. आज जर JR निघाला हैदराबादचा, तर आमदार का म्हणत नाही तहसीलदारला EDOला प्रमाणपत्र दे, JR आम्ही काढलाय, आमच्या सरकारनं काढलाय, गरीब मराठ्याला प्रमाणपत्र द्या मराठवाड्यातल्या. आणि हे आमदारांनी म्हणावं, माझे हात जोडून विनंती आहे मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांना की तुम्ही तहसीलदारला OEDना फोन करून विचारा, JR काढलाय तुम्ही JR प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तहसीलदारला आणि EDO ऑफिसला जाऊन बसा आमदारांनी. आणि जर नाही बसले ती आमदारांनी, तर सगळ्या मराठा समाजाने ज्या तालुक्यातल्या आपण आपल्या आमदाराला बोला, साहेब आमच्या लेकराला आरक्षण मिळण्यासाठी JR तुम्ही काढला, द्यायचं तेवढं सांगा प्रमाणपत्र. हे सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. जे आमदार मराठवाड्यातला पुढे येणार नाही त्याला आम्ही 2029ला पाडल्याशिवाय सोडणार नाही. ही विनंती तुम्हीच निवडून या. मनोजदादा जरांगे पाटील लातूरला आलेले, बघा ही गर्दी सगळी फुल गर्दी, गावोगावी प्रत्येक ठिकाणी दादाचा सत्कार होत आहे. मित्रांनो, आता आम्ही चाललोय निलंग्याच्या दिशेने आणि आम्ही आता बुधोडा गावाच्या पुढे. तर मित्रांनो, एक मराठा